भुदरगड पोलीस ठाण्याला मिळणार सर्व सोयींनी युक्त नवी इमारत। नवीन इमारतीचं काम अंतिम टप्प्यात। सुमारे 5 कोटी 5 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। यामुळे भुदरगड पोलीस ठाण्याला लवकरच सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशी इमारत मिळणार असल्यानं पोलिसांची दररोज होणारी गैरसोय आता दूर होणार आहे। गारगोटीत ब्रिटिशकालीन वारसा लाभलेलं भुदरगड पोलीस ठाणं अनेक वर्षे अपुऱ्या जागेत कार्यरत आहे। याच पोलीस ठाण्याच्या इमारतीत तहसील कार्यालय, वन विभाग, कोषागार कार्यालय, उपनिबंधक कार्यालय असल्यानं सर्वांनाच जागा अपुरी पडत होती। त्यामुळे ही अपुरी जागा पोलिसांची डोकेदुखी बनली होती। दररोज अनेक गैरसोयींचा सामना करीत पोलिसांचा कोंडमारा होता। हे सर्व निमूटपणे सहन करीत त्यांना कामकाज करावं लागायचं। यामुळे नवीन प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीची मागणी होत होती। याकडे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधलं आणि पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशस्त इमारतीस मंजुरी व निधी मिळावा यासाठी सतत पाठपुरावा केला। यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कामी 5 कोटी 5 लाखांचा असा भरीव निधी मंजूर व उपलब्ध करून दिला। त्यामुळे इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे। या इमारतीचं नवीन बांधकाम गारगोटी ग्रामपंचायत समोरील पोलीस ग्राउंडवर सुरू आहे। या इमारतीची रचना अतिशय नियोजनबद्ध केल्यानं पोलीस ठाण्यातील स्वतंत्र विभाग व बैठक व्यवस्था यामुळे शक्य झाली आहे। हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले। त्यामुळे पोलिसांना लवकरच हक्काची स्वतंत्र इमारत मिळणार आहे। त्यानंतर त्यांची गैरसोय कायमची दूर होणार आहे। सध्या भुदरगड पोलीस ठाण्यात पोलीस आणि होमगार्ड असे सुमारे 100हून अधिक कर्मचारी आहेत। कार्यरत इमारतीत कामकाज करताना सर्वांना कसरत करावी लागत आहे। नवीन इमारत लवकरच ताब्यात मिळाल्यावर ठाण्यातील कामकाज करण्यासाठी सोयीस्कर होईल। लाईव्ह महाराष्ट्र 9 भुदरगड।